कृषी विभागात निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाहीये। तसेच गेल्या 2 वर्षातील आयोगाच्या जाहिरातींमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नाहीये। त्यामुळे संतप्त झालेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आज पुण्यातील गांजवे चौकातील अहिल्या लायब्ररी समोर एकत्रित येत आंदोलन केलंय। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये काही नवीनच नाही। हा प्रश्न हा मुद्दा हा नेहमीच चर्चेत आलेला आहे। एकत्रित बघायला गेलं तर आपण पुण्यामध्ये आहोत। काल रात्रीपासूनच एमपीएससीचे विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरले होते आणि आता गांधवे चौकामध्ये बघू शकता की हजारोच्या संख्येने एमपीएससीचे विद्यार्थी भर उन्हामध्ये आंदोलनासाठी बसलेले आहे। एकत्रित प्रशासनाकडून जो घोळ झालेला आहे 25 तारखेला एमपीएससीची आणि दुसरी कृषी विद्यापीठाची एक्झाम एकत्र लागल्यामुळे हा विद्यार्थ्यांमध्ये घोळ झालेला आहे। हा संताप त्यांनी थेट रस्त्यावरती उतरून व्यक्त केलेला आहे। आता आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। मित्रा, काय सांगशील की तुम्ही भारताचं पुढचं भविष्य आहात, तुम्ही एमपीएससीची अभ्यास करता आहात आणि आज तुमच्यावरती रस्त्यावरती बसायची वेळ येते, काय सांगशील? सर, हे सगळं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे। आयबीबीएसचं जे शेड्यूल आहे ते 15 जानेवारी डिक्लेअर झालं होतं, तरी सुद्धा त्याच दिवशी एमपीएससीने एक्झाम ठेवली। ते खरं तर एमपीएससीची चूक आहे असं मला वाटतं। लोकसभा निवडणुकीच्या 28 तारखेनंतर ते नोटिफिकेशन जाहीर होणार होतं। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या नंतर कृषी विद्यापीठाचं नोटिफिकेशन जाहीर असं वाटतंय? नाही सर, ते ऑक्टोबरमध्ये कृषीची एक्झाम काल रात्री बोलले की घेऊयात म्हणून, तर ते एमपीएससी एक्झाम तिथे घेऊ शकतात। तर विधानसभेच्या आधी ते म्हणजे एक्झाम घेऊ शकतात। एमपीएससी तारीख आहे तिथे अवेलेबल आहे। अजून आपल्यासोबत एमपीएससीचे विद्यार्थी आहेत। मित्रा, काय सांगशील की तुम्ही आज रस्त्यावरती बसत, काय सांगा? सर, कसं आहे सर, आम्ही म्हणजे दोन्ही एक्झाम एकच दिवशी ओव्हरलॅप होत आहे सर। आणखी सर 2-2 वर्ष सर नोटिफिकेशन नाही निघत सर, काय करावं सर आम्ही? म्हणजे आयुष्याचा आमचा खेळ खंडोबा करण्यात आला सर या गव्हर्नमेंटनं। इथं सर घरून पैसे येत नाही सर, काय करावं सर? आता आमचे मायबाप 100 रुपये रोजानं पैसे पाठवतात सर। मायबाप काय करावं सर? आता शेतकरी मुख्यमंत्री साहेब म्हणते मी शेतकरी आहो, मग सर आमच्यासोबत असा अन्याय का आमच्यासोबत असा अन्याय करत आहे? आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत म्हणून का? कृषी मंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन घेण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल असं वाटत नाही। अपेक्षा नाही त्यांच्याकडे। तुम्ही काय खाल्लेत का रात्रीपासून? रात्रीपासून सगळे इथं उपाशी बसलेले आहेत। काय विद्यार्थी तर काल 5 वाजल्यापासून प्लॅनिंग मध्ये आहेत, आंघोळी सुद्धा करून आलेले नाहीत, अजूनही तसे बसलेत ते। कोणताही लोकप्रतिनिधीनं याची दखल घेतलेली नाही। 8 वर्षापासून अभ्यास करताय, काय वाटतं, काय प्रतिक्रिया? म्हणजे असं नाही, खूप ऑब्जेक्टिव्ह शेवटचा चान्स आहे हा विद्यार्थ्यांचा। जागावाढीचं आश्वासन दिलं होतं। आता जर ही ऍड पुढे पोस्टपोन नाही झाली किंवा ही जाहिरात पुढे नाही गेली किंवा एक्झाम जर पुढे नाही गेली तर याच्या जागा वाढणार नाहीत आणि नुकसान होणार। आणि हो, येस। बघायला गेलं तर खूप संताप विद्यार्थ्यांमधून येतोय। फक्त यांचं एकच मागणं आहे की 2 ज्या एक्झाम आहेत त्या ओव्हरलॅप होऊ नये, त्यामुळे आमचं नुकसान होऊ नये। फक्त सरकारने आणि एमपीएससीने एकत्र येऊन व्यवस्थित निर्णय घ्यावा। कृषीच्या ज्या जागा आहेत त्या जागा वाढीबाबत वेगळं नोटिफिकेशन काढावं। कसं आहे, 8 वर्षापासून आम्ही अभ्यास करतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि हे शेवटचं वर्ष आहे ज्यामध्ये जागा वाढण्याची संधी सर्वात मोठ्या जास्त प्रमाणामध्ये आहे। सरकारला एवढीच विनंती असणार आहे की बघायला गेलं तर हजारो संख्येने पुण्यापासून अख्ख्या महाराष्ट्राभर ही एमपीएससीची मुलं आहेत ती रस्त्यावरती उतरलेली आहेत। ह्याच विद्यार्थ्यांमधून कोणीतरी पुढे जाऊन आयपीएस होणार आहे, कोण आयएएस होणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांना आज रस्त्यावर उतरायला लागत आहे। हे सर्वात मोठं सरकारचं फेल्युअर असल्याचं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन वैभव, मी शुभम, न्यूज संकट,